नमस्कार, मी निळकंठ गायकवाड. आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज. आंबोली या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्पर्धांसाठी आंबोली, पुणे बुद्रुक, देवोशी, मिठेवाडी, साकुर्डी या केंद्रातून 42 शाळांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. यामध्ये जे विजेते ठरतील ते निश्चितच तालुका पातळीवर सुद्धा आपले सादरीकरण करतील. तर यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत. चव्हाण कला क्रीडा महोत्सव 2025-26 या स्पर्धांतर्गत आदर्श विद्यालय आंबोली या ठिकाणी बीट स्तरीय स्पर्धा संपन्न होत आहे. कुडा बीटच्या या स्पर्धा आज या ठिकाणी होत असताना यामध्ये 5 केंद्रांचा समावेश आहे. याआधी केंद्र पातळीवरील स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत. त्यातून जे पहिले क्रमांकाचे स्पर्धक आहेत ते या ठिकाणी खेळत आहेत आणि या बीट पातळीवर ज्याचा पहिला क्रमांक येईल तो यानंतर तालुका पातळीवर खेळणार आहे. या सर्व स्पर्धा आमच्या खेड तालुका गट शिक्षण अधिकारी श्रीयुत अमोल जंगले सर, त्याचप्रमाणे कुडा बीटच्या विस्तार अधिकारी सौभाग्यवती अनिता शिंदे मॅडम आणि त्याचप्रमाणे केंद्र प्रमुख श्रीयुत सांगडे सर, त्याचप्रमाणे केंद्र प्रमुख विजय शिंदे सर आणि कातोरे मॅडम आणि बांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शांतपणे या ठिकाणी संपन्न होत आहे. तरी सर्व विजेत्या खेळाडूंना पुढील खेळाचा तालुकास्तरीय स्पर्धेसाठी मनापासून शुभेच्छा. स्तरीय स्पर्धा यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव बापदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे आदर्श विद्यालय या प्रांगणात अतिशय उत्साहात संपन्न होत आहे. वैयक्तिक स्पर्धा संपन्न झाल्यात. खो खोच्या स्पर्धा देखील या ठिकाणी चालू आहे. कबड्डी आणि आट्यापाट्या या स्पर्धा यानंतर पुढे संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला मार्गदर्शन लाभलेले पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अमोलजी जंगले साहेब, विस्तार अधिकारी पुणे बीट आदरणीय अनिता शिंदे मॅडम, आदरणीय केंद्र प्रमुख विठ्ठल सांगडे साहेब, आदरणीय केंद्र प्रमुख विजयजी शिंदे सर, आदरणीय केंद्र प्रमुख सुलोचना कातोरे मॅडम, तुकाराम बांबळे सर आणि सर्व मार्गदर्शकांच्या सुंदर अशा नियोजनाने या स्पर्धा अतिशय चुरशीच्या होत आहे. प्रत्येक 5ही केंद्रातील अप्रतिम असे खेळाडू आपली कला सादर करत आहे. चुरशीचं असं प्रावीण्य त्यांना प्राप्त होत आहे आणि या स्पर्धेमध्ये जे विजेते होतील ते तालुकास्तरीय स्पर्धेसाठी आपली बाजी मारणार आहे. सर्व स्पर्धकांना, पुढील स्पर्धेच्या बीटस्तरीय स्पर्धकांना पुढील तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि पुढे जिल्ह्याला देखील आपल्या पुढे बीटचं नाव हे चमकावं अशी शुभेच्छा सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. आणि आदर्श विद्यालय आंबोली या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय उत्तमजी कोटवडे सर, त्यांचा संपूर्ण स्टाफ, शिंदे सर असतील, आदरणीय विलास आदलिंगे सर, कोटवडे मॅडम आणि सर्व स्टाफ यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. त्यांचं देखील पुणे बीटच्या वतीनं मनापासून हार्दिक आभार. धन्यवाद. यामध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक ज्या विद्यार्थ्यांचा आला असेल त्यांनी
मारली बाळा, मागून मारली. सज्ज झालेली खरोखर आंबोलीमध्ये खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व प्रकारचे शिक्षकवृंद, शिक्षकवृंद उपस्थित आहेत. सर्वांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद, त्याप्रमाणे स्वागत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडे या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लांब उडीच्या मैदानात उपस्थित राहायचंय आणि आदित्य संतोष होजगे शाळा अवदर केंद्र तिथे आहे. आपण लांब उडीसाठी आणि त्याचप्रमाणे शिक्षकांना विनंती आहे, आपण लांब उडी या स्पर्धेसाठी मैदानात विद्यार्थ्यांना घेऊन जायचे. अतिशय अटीतटीचा हा सामना म्हणजे पुणे विरुद्ध आंबोली हा लहान गटातील मुलांचा सामना संपन्न होतोय. सर्वांच्या साक्षीने हा सामना सुरू होतोय. अतिशय चुरशीचा हा सामना आणि खरं तर या ठिकाणी क्रीडा रसिक, क्रीडा प्रेक्षक आणि त्याचप्रमाणे पुणे पीठातील सर्व शिक्षक वृंद, आमचे आंबोली केंद्र, देवोशी केंद्र, त्याचप्रमाणे मुकेवाडी केंद्र, पुणे केंद्र आणि साकुर्डी केंद्रातील आमचे सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सर्वांचं पुणे पीठच्या वतीनं, आंबोली केंद्राच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत. यामुळं या ठिकाणी जिल्हा परिषद आयोजित पुणे पीठस्तरीय स्पर्धेचं आयोजन आदर्श विद्यालय आंबोली या ठिकाणी सर्वांच्या उपस्थित संपन्न होते. 50 मीटर धावणे या स्पर्धेचा निकाल या ठिकाणी आपण घोषित करतोय. या निमित्त या कार्यक्रमात उंच उडीसाठी जे स्पर्धक विजेते राहिले त्यांनी या ठिकाणी शिक्षक, मार्गदर्शक शिक्षक वृंद विनंती आहे, आपण सुद्धा त्यामुळे आपला सुद्धा या ठिकाणी सिंहाचा वाटा, मोलाचा वाटा या निमित्ताने आपल्या समोर संपन्न होतो. बक्षीस वितरण समारंभ 50 मीटर धावणे मुलींचा या ठिकाणी विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. तालुक्याच्या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी यामध्ये पृथ्वी रमेश सावंत शाळा वांद्रे प्रथम क्रमांक. विनंती आहे आपण मंचावर या. काव्य भरत अभंग शाळा कळमोडी तृतीय क्रमांक आणि द्वितीय क्रमांक आहे रेणुका मारुती आराध्या संदीप पुढे कडून शाळा साकुर्डी तृतीय क्रमांक. रामुडी आणि तृतीय क्रमांक आलेला आहे जान्हवी संतोष सुपे शाळा खरपूर उंचवडी मोठा गट. विद्यार्थ्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावर या. आपलं सुद्धा या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ उपस्थित राहण्यासाठी त्यांना जागा मोकळी करून द्या. शिक्षक मार्गदर्शक यांना सुद्धा विनंती आहे त्यांचा सुद्धा सन्मान होणं. डोक्यावर खरोखर एक अपेक्षा आहे. शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे, आपले जे विजेते खेळाडू आहेत त्यांच्या मागे आपण थांबेल जेणेकरून या ठिकाणी आपण सुद्धा करूया. वैयक्तिक स्पर्धा या ठिकाणी फक्त आणि